नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज विज्ञानाचे लेक्चर नंबर 21 बघतो आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला बल आणि बलाचे प्रकार या टॉपिक अंतर्गत वस्तुमान, वजन व इतर अनेक महत्त्वाच्या कन्सेप्ट समजून घ्यायचे आहे। शेवटपर्यंत बघा आणि या लेक्चरवर टेस्ट सुद्धा असणार आहे जी तुम्हाला सोडवायची आहे आणि तुम्हाला समजेल की मला किती कळतं आहे, विज्ञान माझं किती चांगलं आहे। तर वस्तुमान कशाला म्हणायचं बघा, कोणतीही वस्तू तिचं वस्तुमान म्हणजे काय, तर त्यामध्ये असलेला द्रव संचय हा शब्द या ठिकाणचा कीवर्ड आहे की द्रव संचय, वस्तूमध्ये असलेला द्रव संचय याला वस्तुमान म्हणायचं। मग हे मोजतात कशामध्ये, याचं एसआय एकक काय आहे, याचं एसआय एकक आहे किलोग्रॅम। काय, किलोग्रॅम। या एसआयलाच आपण दुसरा शब्द काय वापरतो, एमकेएस एकक की सीजीएस एकक, हा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे। एसआय आपण कशासाठी वापरत असतो, एमकेएस एककसाठी की सीजीएस एककसाठी, याच्यावर मी आधी बोललेलो आहे। दुसरं, वस्तुमान ही एक अदिश राशी आहे। आता अदिश आणि सदिश मधला फरक आपण बघितलेला आहे। वस्तुमान त्या ठिकाणचं त्याचं दिशा आणि परिमाण या दोन बाबींचा संबंध असतो अदिश आणि सदिश ओळखताना, तेही तुम्हाला कळायला पाहिजे। पुढे वस्तुमान हे सगळीकडे सारखे असते, ते बदलत नाही, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजे तुम्हाला वजन आणि वस्तुमानाचा फरक जेव्हा ओळखायचा आहे तेव्हा वजन बदलते मात्र वस्तुमान बदलत नाही, एक वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं। आणि वस्तुमान हे कधीही शून्य होऊ शकत नाही, कारण की ते जर शून्य झालं तर ती वस्तूच अस्तित्वात राहणार नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। न्यूटनचा पहिला नियम, वस्तुमान आणि न्यूटनच्या पहिल्या नियमाचा काय संबंध, तर न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे। जडत्व त्याच्या संदर्भातला न्यूटनचा पहिला नियम आपण बघितलेला आहे की जडत्व त्याचं गुणात्मक माप काय, तर वस्तुमान। जितके वस्तुमान जास्त तितके त्या वस्तूचे जडत्व जास्त। आणि जे तराजू आपण म्हणतो ना, तराजूमध्ये आपण जे मापन करतो ते फक्त वस्तुमानाची तुलना करत असतं, हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे। मग आता आम्ही वस्तुमान बघितलं, वजन म्हणजे काय। वजन एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते ना, त्याला म्हणायचं वजन। ही या ठिकाणी पृथ्वीचा हा पृष्ठभाग आहे, ती पृथ्वी आकर्षित करते आपल्या गुरुत्वाकर्षण बलाने त्या केंद्राकडे, त्याला वजन म्हणायचं, ते वस्तूचं वजन। म्हणजे वस्तूचं वजन हे थोडक्यात काय आहे की वस्तूवर कार्यरत असणारं जे पृथ्वीचं गुरुत्व बल आहे ते म्हणजे वस्तूचं वजन, हे लक्षात घ्या। काय, पृथ्वीचे गुरुत्व बल म्हणजे वस्तूचे वजन। आणि ही एक सदिश राशी आहे, या ठिकाणी दिशा आणि परिमाण दोघांची आवश्यकता आहे। वजन, वेट म्हणतो आपण त्याला, एम जी याची किंमत सगळीकडे सारखी नसल्याने वजन सुद्धा सगळीकडे सारखे राहणार नाही। गुरुत्व त्वरण ज्याला आपण म्हणतोय ते जसं बदलत जाईल तसं वजन काय होईल, त्या ठिकाणी त्याच्यामध्ये फरक पडणार आहे। वस्तूचे वजन हे ध्रुवावर सर्वात जास्त असणार आहे, कोणती वस्तू असू द्या, तीच जर तुम्ही विषुववृत्तावर नेली तर त्या ठिकाणी तिचं वजन कमी भरणार आहे। म्हणजे थोडक्यात काय, गुरुत्व त्वरणाशी संबंधित आहे वजन आणि त्याचे समानुपाती आहे। गुरुत्व त्वरण जेवढं जास्त तेवढं वजन त्या ठिकाणी जास्त भरणार आणि ते जेवढं कमी तेवढं वजन कमी भरणार। म्हणजे वस्तूचे वजन उंच जागेवर गेले, तुम्ही पर्वतावर गेले तर त्या ठिकाणचं वेगळं असणार, पृथ्वीच्या पृष्ठभागावर तुम्ही बघितलं सर्वात जास्त असणार, केंद्रामध्ये शून्य असणार, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे किंवा लक्षात ठेवावं लागेल। पुढे वजन कशामध्ये मोजायचं, वस्तुमान बघितलं आपण, वस्तुमानाचं एकक आपण वरती बघितलं। वस्तुमान कशामध्ये मोजायचं, मात्र वस्तुमान आपण मोजतोय किलोग्रॅम मध्ये, वजन मोजायचं आहे आपलं एसआय पद्धतीच्या याच्यानुसार न्यूटन मध्ये। काय, न्यूटन आणि किलोग्रॅम कोण कशाचं एकक आहे हे आम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे। प्रत्येक वस्तूचं ग्रहावरील वजन सुद्धा वेगवेगळं राहील। चंद्रावरील गुरुत्व त्वरण हे पृथ्वीच्या त्वरणाचे 1/6 आहे, ओके, तेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। म्हणजे तेवढं 1/6 एवढं कमी त्या ठिकाणचं वजन भरत जाईल पृथ्वीपेक्षा। चंद्राचे वस्तुमान या ठिकाणी दिलेले आहे, चंद्राची त्रिज्या दिलेली आहे 1740 किलोमीटर। पुढे आपण या ठिकाणी जातोय, मुक्त पतन कशाला म्हणायचं, यावर प्रश्न विचारला गेलेला आहे। एमपीएससीने प्रश्न विचारलेला आहे, सरळ सेवेला, पोलीस भरती, इतर पोस्टमन एमटीएस भरतीला हा प्रश्न येऊ शकतो। मुक्त पतन नावातच आहे, पतन होणे, ओके। जर एखादी वस्तू फक्त गुरुत्वाकर्षणाने खाली येत असेल तर त्याच्या गतीला आपण मुक्त पतन म्हणतो। काय, फक्त गुरुत्वाकर्षणाने वस्तू खाली येणे, याला मुक्त पतन म्हणायचं। मुक्त पतन ह्या हवेमध्ये होऊ शकत नाही, फक्त निर्वातातच होऊ शकते, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। ज्या ठिकाणी हवा नाहीये, निर्वात स्थिती आहे पूर्णतः, काय, पूर्णतः निर्वात स्थिती आहे आणि त्या ठिकाणी वस्तू एखादी खाली येते आहे, त्याला म्हणायचं मुक्त पतन। पुढे उत्प्लाविता एक नवीन कन्सेप्ट, मात्र माहीत असावी अशी कन्सेप्ट।
बघा, एखाद्या वस्तूवर पृष्ठभागाला लंब दिशेने प्रयुक्त झालेलं जे बल आहे त्याला उत्प्लाविता असं म्हटलं जातं. पृथ्वी अशा स्वरूपाची लंब दिशेने त्या ठिकाणी त्या वस्तूवर बल लागलेलं आहे त्याला उत्प्लाविता असं म्हणतो आपण. उत्प्लाविता जरी समान असली तरी तिचे परिणाम हे वेगवेगळे असतात, कारण उत्प्लाविता जी आहे तिचे परिणाम त्या क्षेत्रफळावर प्रयुक्त होते त्यावर अवलंबून, म्हणजे किती क्षेत्रफळ आहे त्या ठिकाणी त्याच्यावरती अवलंबून असणार आहे. जेवढे जास्त क्षेत्रफळ, जेवढे कमी क्षेत्रफळ, तेवढी उत्प्लाविता ही त्या ठिकाणी कमी जास्त होत राहणार, हे आधी लक्षात घ्यावं लागेल. ते बल कमी जास्त होत राहणार. आणि मग ते उत्प्लाविता आणि दाब यांचा एकमेकाशी संबंध, आपण दाब हा शब्द वापरलेला असतो किंवा ऐकलेला असतो किंवा त्याबद्दल आपल्याला आयडिया असते. एक एकक असं पृष्ठभाग आहे, एवढा पृष्ठभाग आहे, याच्यावर एवढी विशिष्ट अशी उत्प्लाविता जेव्हा प्रयुक्त होईल ते एकूण उत्प्लाविताला या ठिकाणी दाब असं नाव आपण देतो. दाब, की एवढ्या भागावर एवढा एवढा दाब आहे. तो दाब म्हणजे काय, तर ती उत्प्लाविता. मात्र दाब अभ्यासत असताना उत्प्लाविता भागिले क्षेत्रफळ, काय क्षेत्रफळ जेवढं कमी तेवढी उत्प्लाविता जास्त. ओके, ते लक्षात घ्यावं लागेल. मग दाब कशामध्ये मोजला जातो? m/m, n/m²चा वर्ग म्हणजे न्यूटन मीटर पर वर्ग म्हणूया आपण. पास्कल SI पद्धतीमधलं एकक, दाबाचे एकक काय आहे? पास्कल आहे. आता ही एककं तुम्हाला महत्त्वाची एककं, आपण आता वजन बघितलं, वस्तुमान बघितलं, दाब बघितला, तिन्हींची वेगवेगळी एककं तुम्हाला लक्षात ठेवायची. आता पास्कल नाव का दिलं आपण? कोण होते? ब्लेस पास्कल, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ व गणिती होते. यांनी काय केलं तर पाऱ्याच्या हवामान मापीची रचना यांनी केली. पास्कल यांनी हवेचा दाब मोजून वातावरणाच्या दाबावर आधारित प्रयोगांची पुनर्निर्मिती यांनी केली. त्या दाबाचं एकक जे पास्कल दिलं आहे आपण, त्यामागे यांचं कार्य आहे पास्कल यांचं. पास्कलचा नियम याच्यावर आधारित सिरींचा शोध आपण बघतोय. अत्यंत महत्त्वाचं, ही जी आपण सुई म्हणतो ना, तुम्हाला जी सुई टोचल्या जाते, तिचा शोध या पास्कलच्या नियमावर आधारितच आहे. ते दाब त्या ठिकाणी कार्यरत आहे. एकच वस्तू लहान पृष्ठभागावर अधिक बल प्रयुक्त करते तर मोठ्या पृष्ठभागावर कमी बल प्रयुक्त करते, हा सरळ सरळ तो नियम आहे. तुम्ही एखाद्या भिंतीमध्ये खिळा ठोकतायत, अणकुचीदार असेल तर लवकर जाईल, अणकुचीदार नसेल तर तो लवकर जाणार नाही. सरळ सरळ ह्या दाबाचा नियम आहे तो. पुढे आता कशावर कशा पद्धतीने दाब प्रयुक्त केला जाऊ शकतो किंवा कसे बदल होतात बघा. द्रायूंमधील दाब कसा असू शकतो? द्रायू कशाला म्हणायचं? द्रव आणि वायू यांना एकत्रितपणे आपण द्रायू असं म्हणतो. बरं, एक महत्त्वाची कन्सेप्ट या ठिकाणी तुमची क्लिअर होते. द्रायू म्हणजे काय? द्रव आणि वायू नावातच आहे, म्हणजे जे पदार्थ वाहू शकतात. द्रायू हे भांड्याच्या तळावर व बाजूवर दाब प्रयुक्त करतात. बरोबर आहे, तळावरही करतात. हे भांडं आहे, तळावरही दाब आहे आणि या बाजूच्या दोन्ही बाजूंवर सुद्धा दाब आहे. तो कशामुळे प्रयुक्त होतो? तर ते वजनामुळे होतो. द्रायूमधील बंदिस्त वस्तुमानाने प्रयुक्त केलेला दाब सर्व दिशांना सारखाच असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे खाली सुद्धा तितकाच राहील, या दोन्ही साईडला सुद्धा सारखाच दाब असणार आहे. द्रवाला विशिष्ट तापमानाला विशिष्ट आकारमान असल्याने ते वायूपेक्षा वेगळे आहे, हे आधी लक्षात घ्या. द्रव आणि वायू दोघांमध्ये एक वेगळेपणा आहे, तो आपल्याला माहीत आहे. पुढे वायू जो आहे तो कसा दाब प्रयुक्त करतो? वायू, फक्त वायूबद्दल बोलतोय आपण. हवा म्हणतोय आपण. हवेचा दाब हा सर्व दिशांना सारखा असणार आहे. तुम्ही एखाद्या फुग्याचं उदाहरण घ्या समोर. दुसरं, वातावरणाचा दाब कशाला म्हणतोय? एकक पृष्ठभागावर त्यावरील हवेच्या वजनाने प्रयुक्त केलेले जे काही बल असतं, एक एकक पृष्ठभाग आहे एवढा, याच्यावर जे वरून बल प्रयुक्त होतंय याला म्हणायचं वातावरणाचा दाब. आणि वातावरणीय दाब कशाला म्हणायचं? तर जेव्हा हवेची सामान्य स्थितीमध्ये हवेने पृथ्वीवर प्रयुक्त केलेला जो काही दाब आहे पूर्ण पृथ्वीवर, त्याला म्हणायचं वातावरणीय दाब. हा देखील हवेच्या रेणूच्या कोणत्याही पृष्ठभागावर आदळण्याचा परिणाम असतो. हवा काय होती? त्या रेणूच्या पृष्ठभागावर आदळते वरून. आणि वातावरणीय दाब हा समुद्र सपाटीपासून किती उंची आहे त्यावर सुद्धा अवलंबून असतो, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, पुढे आपण जातो आहोत. या ठिकाणी दाबासंदर्भातलेच महत्त्वाचे मुद्दे आणि याच्यावर सातत्याने प्रश्न येतात. बघा, जसं जसं आपण उंच जाऊ तशी तशी हवा ही विरळ होत जाते आणि वातावरणीय दाब कमी होत जातो. मित्रांनो, हा मुद्दा नीट लक्षात घ्या. उंच जातो, हवा विरळ होते आणि हवा विरळ झाली की वातावरणाचा दाब कमी होतो, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे पृथ्वीच्या पृष्ठभागावर समुद्र सपाटीला वातावरणीय दाब हा सुमारे 10⁵ पास्कल एवढा असतो. कुठे? समुद्र सपाटीला. आपल्याला हा जाणवत नाही, मात्र दाब आहे. तुम्ही गेले, तुम्ही म्हणाला अरे दाब तर आहे इथे, मग मला जाणवत कसं काही, माझ्या डोक्यावर असं काहीतरी दाबल्यासारखं का होत नाहीये? हा का जाणवत नाही याच्या मागचं कारणही लक्षात असू द्या. कारण शरीरात रक्त आणि इतर द्रायू असल्याने वातावरणीय दाब त्या ठिकाणी संतुलित होऊन जातो. हे फार महत्त्वाचं कारण या ठिकाणी आम्हाला माहीतच असलं पाहिजे.
आता आपण वायूचा बघितला, द्रायूचा बघितला, द्रवाचा दाब कसा पडतो. तुम्ही पोहतायत, पोहताना शरीराचे वजन पाण्याचे म्हणजे द्रव दाबाने तोललेले असते. बघा पोहताना आपण वर तरंगतो का, तर इथे हा द्रव दाब तो महत्वाचा आहे. हा दाब सर्व दिशांना सारखाच असतो, मात्र तो द्रवाच्या उंची आणि खोलीवर अवलंबून असतो. हे मला माहीत असलं पाहिजे. जसं तुम्ही त्या ठिकाणी खोल जाल तसं त्या द्रवाचा दाब वाढत जातोय. द्रवाची घनता कशी आहे त्याच्यावर सुद्धा तो द्रवाचा दाब अवलंबून असतो. तुम्ही समजा एखादं एक इथे भांडं घेतलंय, याच्यामध्ये हे द्रव टाकलेलं आहे, इथे पाणी आहे. जसं जसं तुम्ही खाली जाल तसं तसं तो दाब वाढत जाईल. तो पदार्थ जर पाण्यापेक्षा जास्त घनतेचा असेल तर त्या ठिकाणचा दाब आणखी जास्त असेल, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. आता पुढचं प्लावक बल विचारला जातो. यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न काय, पाण्याने बाटलीवर वरच्या दिशेने प्रयुक्त केलेले बल म्हणजे प्लावक बल. तुम्ही पाण्याचा एक हांडा घेतलाय, याच्यामध्ये एखादी बिस्लरीची रिकामी बॉटल टाकून बघा, ती बॉटल खाली जात नाहीये, ती तरंगते वर. का तरंगते? प्लावक बलामुळे तरंगते. खालून वरती प्लावक बल लावले गेले म्हणून ती बॉटल तरंगते. मात्र जेव्हा त्या बॉटलमध्ये तुम्ही पाणी टाकाल तेव्हा ती खाली जाणार आहे. याच्या मागं कारण काय आहे तुम्हाला इथे या पॅरामध्ये ती कळणार आहे. बघा, वस्तू द्रवामध्ये अंशतः किंवा पूर्णतः बुडवलेली असते तेव्हा द्रव वस्तूवर बल लावते. काय, ती बुडाली आहे थोडीफार त्या ठिकाणी, तर द्रव त्याच्यावर बल लावणार आहे, खालून बल लागणार आहे. म्हणजे द्रवाने वस्तूच्या पृष्ठभागावर प्रयुक्त केलेले बल आहे ते लंब स्वरूपात असते आणि ती त्या ठिकाणचा दाब आणि क्षेत्रफळ यांच्या गुणाकारा एवढी असते. लक्षात घ्या, दाब किती क्षेत्रफळावरती लागतं आहे, तिथे किती दाब आहे, या दोघांचा गुणाकार त्या ठिकाणी होतो आणि ते बल लागत असतं, प्लावक बल. या सर्व संपर्क बलाच्या एकूण परिणामाला आपण प्लावक बल म्हणतो. थोडक्यात तुम्हाला फक्त बाटलीचं उदाहरण लक्षात ठेवायचं आहे बस. प्लावक बल महत्त्वाची कन्सेप्ट आहे. आता दुसरं बादलीचं सुद्धा, विहिरीमध्ये तुम्ही जर बादली बुडवली, एखादी रिकामी बादली असेल तर ती खाली पाण्यामध्ये बुडत नाही, त्या ठिकाणी प्लावक बल आहे. विहिरीमध्ये पाणी काढतोय आपण, बादली पाण्याखाली त्या ठिकाणी असताना हलकी वाटते. बादली जर पाण्यात बुडली आणि पाण्यात गेली तर हलकी वाटते, पण तीच जर पाण्याबाहेर आली, आपण वरती वाढायला लागलो तर जड वाटते. आता ती जेव्हा पाण्यात बुडालेली आहे, द्रवात बुडालेली आहे, तेव्हा त्या पदार्थाचे वजन घटते आहे. ते कशामुळे जाणवतं? प्लावक बलामुळे. बघा, तुम्ही बादली पाण्यात बुडालेली आहे, पूर्णतः तुम्हाला त्याचं वजन अजिबात जाणवत नाहीये. बल कोणतं आहे? प्लावक बल आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. दुसरं काही विचारलं जाणार नाही, अशाच स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. कारण की द्रवात बुडवलेल्या पदार्थावर वरच्या दिशेने बल प्रयुक्त करण्याचा जो गुणधर्म आहे ना, त्याला आपण प्लावकता म्हणत असतो. वरून त्याच्यावर त्या ठिकाणी बल कार्यान्वित होते आहे. मग प्लावकतेवर परिणाम काय होतो आहे? द्रवात बुडवलेल्या वस्तूचे आकारमान जास्त व प्लावक बल त्या ठिकाणी जास्त असते. जर आकारमान जास्त असेल, जेवढी मोठी बादली तेवढे जास्त प्लावक बल. द्रवाची घनता जेवढी जास्त असेल तेवढी जास्त प्लावक बल. म्हणजे आकारमान आणि घनता या दोन बाबी प्लावक बलावर परिणाम करतात, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे, द्रवात एखादा पदार्थ तरंगणार की बुडणार? बघा, तुम्ही म्हटले मी या ठिकाणी द्रवामध्ये दगड टाकलाय, आणि दुसरं तुम्ही म्हणतायत की या ठिकाणी मी द्रवामध्ये एखादी बॉटल टाकलेली आहे रिकामी, हा कशावर ठरतोय? त्या ठिकाणी बुडणार, त्या ठिकाणचं प्लावक बल. प्लावक बल वस्तूच्या वस्तुमानापेक्षा जर जास्त असेल तर वस्तू तरंगते, आणि ते जर कमी असेल तर वस्तू बुडते. सरळ आहे, दगडाचं उदाहरण तेच. त्याच्या वस्तुमानापेक्षा प्लावक बल कमी असतं म्हणून ती दगड लगेच पाण्यामध्ये बुडतो. मात्र रिकामी बॉटल त्याच्यापेक्षा प्लावक बल त्या ठिकाणी जास्त असतं म्हणून ती वस्तू तरंगते. आता वजना इतकंच जर असेल तर ती आतमध्ये तरंगणार. बघा, तुम्ही अर्धी पाण्याची बॉटल जर भरली तर अर्धी वर तरंगते, अर्धी खाली त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडलेली असते. त्या ठिकाणी वजना इतके प्लावक बल आहे. आणि पुढचं सगळ्यात महत्त्वाचं, आर्किमिडीजचं तत्व. आर्किमिडीजचं तत्व अनेक वेळा वारंवार या तत्वावर प्रश्न विचारला जातो. तुम्हाला सर्वांनाही माहीत असेल, जेव्हा एखादी वस्तू द्रायूमध्ये पूर्णतः किंवा अंशतः बुडवली जाते तेव्हा तिने विस्थापित केलेल्या द्रायूच्या वजना इतके बल वरच्या दिशेने प्रयुक्त होते. महत्त्वाचा नियम आहे. आपण याच्यावरची उदाहरणं वारंवार विचारले जातात. आणि जे प्लावक बल आहे त्याच्या आधारावरच हे आर्किमिडीजचं तत्व आहे, हे आधी लक्षात घ्या. म्हणजे आर्किमिडीजचं तत्व आणि प्लावक बल एकमेकाशी संबंधित आहे, हे आम्हाला आधी माहीत असलं पाहिजे. मग उपयोग काय आहे या प्लावक बलाचे किंवा आर्किमिडीजच्या तत्वाचे? आपण बघतो, जहाजी किंवा पाणबुडी आहे. आपण म्हणतो की बाबा या पाणबुड्या का बुडत नाहीये पाण्यामध्ये, किंवा जहाज पाण्यात का बुडत नाहीये? हे प्लावक बल आणि आर्किमिडीजचं तत्व याच्यावर आधारित त्यांची रचना असते. दुग्धता मापी असेल लॅक्टोमीटर, ती शुद्धता ठरवतो आपण दुधाची. आर्द्रता मापी असेल हायड्रोमीटर, हवेतील द्रवाची घनता काढण्यासाठी, तेही या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आर्किमिडीजचं तत्व. मग आर्किमिडीज कोण आहे? ग्रीक शास्त्रज्ञ आहे. आणि त्यांचं एक महत्त्वाचं
ती कथा तुम्हाला माहीत असेल, ते बाथटबमध्ये उतरले, आंघोळ करण्यासाठी पाणी बाहेर पडले आणि युरोका युरोका म्हणून ते आपल्याला पळायला लागले, मला मिळाले मला मिळाले. त्यांना या तत्वाचा शोध त्या ठिकाणी लागलेला आहे की मी मध्ये बसलोय त्या पाण्याच्या बाथटबमध्ये आणि तेवढंच पाणी बाहेर पडलंय, हा तो शोध होता. पुढे मग राजमुकुटातील सोन्याची शुद्धता काढण्यासाठी सुद्धा याचा उपयोग आहे. तरपा असेल, कप्पी असेल, चाके असेल, या संदर्भातली विविध शोध किंवा विविध उपयोग जे आहे त्या ठिकाणी आर्किमिडीजचं तत्व वापरलं गेलं. बघा, पाणबुडीचं आपण बघतोय. पाणबुडी म्हणजे असे जहाज की जे समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगूही शकते किंवा आवश्यकतेनुसार पाण्यामध्ये बुडून पुन्हा पृष्ठभागावर येऊ शकते. मग याच्यामागे तत्व कोणतं? हेच प्लावक बलाचं. जर टाक्या पाण्याने भरल्या तर ते पूर्णतः बुडतं आणि टाक्या जर हवेने भरल्या तर ते पृष्ठभागावर तरंगतं. काय सरळ आहे. पाण्याने भरणं म्हणजे घनता वाढवणे त्या टाक्यांची, आणि हवेने भरणं म्हणजे घनता कमी करणे. म्हणजे पाणबुड्या कशा असतात, वाटेल तेव्हा तुम्ही पाण्यात बुडवून घेऊ शकतात किंवा वाटेल तेव्हा त्या पृष्ठभागावर आणू शकतात. तत्व आहे आर्किमिडीजचं तत्व, माहीत असलं पाहिजे. पुढे मग सापेक्ष घनता. पदार्थाची घनता म्हणजे त्याचे वस्तुमान आणि आकारमानाचे गुणोत्तर. बघा, घनतेचं सूत्र तुम्हाला माहीत असलं पाहिजे, वस्तुमान भागिले आकारमान. विशिष्ट परिस्थितीमध्ये पदार्थाची घनता तीच राहते, वेगवेगळ्या पदार्थासाठी ती वेगवेगळी असते. आणि पदार्थाची घनता ही कशासाठी आवश्यक आहे, तर त्याची शुद्धता ओळखण्यासाठी ती आवश्यक असते, हेही माहीत असलं पाहिजे. पाण्याची घनता पाण्यापेक्षा खूप जास्त असल्याने प्लावक बल सुद्धा जास्त आहे. बघा, पाण्याची घनता आणि पाण्याची घनता दोघांच्या या ठिकाणी तुम्हाला एक तुलनात्मक रूप दिसतंय. जर वस्तूची घनता द्रव्याच्या घनतेपेक्षा अधिक असेल तर ती पाण्यात बुडते. सरळ द्रव्य त्याच्यापेक्षा जर वस्तू जास्त घनमय असेल, जास्त घनतेची असेल तर पाण्यात बुडणार आहे. मात्र जर त्याची घनता कमी असेल तर ते पाण्यावर तरंगणार आहे. सरळ सरळ लॉजिकल मुद्दा आहे किंवा माहीत असावा असा मुद्दा. मग सापेक्ष घनता कशाला म्हणायचं? त्याच्या घनतेची पाण्याच्या घनतेशी जी गुणोत्तर असते, पदार्थाच्या घनतेची पाण्याच्या घनतेशी. बघा, पाण्याशी आपण त्याची तुलना करतो तेव्हा त्याला म्हणायचं सापेक्ष घनता. म्हणजे सापेक्ष जेव्हा येईल तेव्हा पाणी हा शब्द येईल. फक्त घनता म्हणलो असतो आपण, पदार्थाची घनता ती वेगळी. मात्र सापेक्ष म्हणताना पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता, आणि मग त्यालाच पुढे आपण विशिष्ट गुरुत्व हे नाव देतो. ओके, ती लक्षात घ्यावं लागेल मित्रांनो. अशा पद्धतीने आपण अत्यंत महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाच्या कन्सेप्ट पाहिलेले आहेत आणि याच्यावर आधारित तुमची टेस्ट घेण्यात येणार आहे. त्याच्यामुळे हे लेक्चर व्यवस्थित बघून ठेवा, पुन्हा बघून ठेवा, याच्या नोट्स काढून ठेवा आणि याच्यावर आधारित टेस्ट नक्की सोडवा. किती मार्क्स तुम्हाला पडतात ते नक्की शोधण्याचा प्रयत्न करा. लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबून ठेवा. आणि या PDF सगळ्या टेस्टच्या सगळ्या PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं ॲप्लिकेशन आहे STI RCP, डाउनलोड करा. तेथील स्टोअर सेक्शनला भेट द्या आणि त्या सगळ्या PDF तुम्हाला मिळवता येतील. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.